नमस्कार भावा बहिणींनो, सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्यासारखं कोण कोण संसारात अडकून घरी बसले सांगा. माहेरला जायचं म्हणलं तर संसार आहे, हिथं पण बघायला लागतं. जेवण चालू आहे आमच्या ताईचं. वांग्याची भाजी चपाती आहे ते आज बघा जेवणाला. आणि आज नारळी पौर्णिमा पण आहे, म्हणजे त्याला राखी पौर्णिमा असे म्हणते ते अडाणी माणसं. राखी बी आणि पौर्णिमा बी असे म्हणते ते. नारळी पौर्णिमेच्या बी हार्दिक शुभेच्छा. नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकच झालं का नाही सांगा मला कमेंट मध्ये तुम्ही. आज काय पुरणपोळी केली नाही बघा. आता जेवण करायचं, स्वयंपाक करायचा. आता जेवण झालं जायचं, भांडी तेवढी घासायची आणि स्वयंपाकाच्या नादी लागायचं. कुणी म्हणजे सकाळी पण चपात्याच केल्या, आले त्या उडत ती बी खायापुरता स्वयंपाक केला तर सकाळी आपल्याला. आता जी कोण पाहुणी येतेली जातेली त्यासनी करायची बटाटे उकडून भाजी करायची बटाट्याची. आणि हे करायचं काय म्हणायचं का, चपात्या भात आणि शिरा करावा म्हणते मी. गोड तुपातला शिरा थोडा करायचा. गोड काय करायचं प्रश्न पडला होता, त्याच्यामुळं आपला शिरा करायचा आहे का नाही. तुपातला शिरा केला म्हणजे मग होते. आणि चुलीवर स्वयंपाक करायचा बघा. गॅसची टाकी पूर्ण संपत आली तर चुलीवर करायचं तर पाऊस यायला लागलाय आज. रोज कसली तर आपाडी येत नाही ना, आज कसं यायला लागलं हे का नाही. भाऊजीला सांगितलं टाकी बोलणार स्कूटीवर कुठली हे बाहेरची ती मिळणार आहे. कुठे गेलतो कोणाची गाडी आली आणि गुडीला घेऊन गेलत. गुडीला नेलता लांब टाकलं तू दप्तर. तू गेली मला माहित नव्हतं कुठे गेलेली. मी एवढी लेकर आहे ती असणार. लेकर सगळे घरी आहेत त्यामुळे एक दोन घरी असली का लक्षात येतं. पण सगळे घरी असल्यामुळे कुठे गेली का नाही माझ्या लक्षातच आलं नाही. मी घरात होती. संसारात कुठं जायचंय. ओ रक्षाबंधन आहे, राखी बांधून घ्या पुरी. गेल्यावरती तुझं लय सणा तिचं गोड सुचतय वा. आज लेकरं घरी येते का नाही, ह्या घरात बाहेर निघते ती दप्तर बघा. तो का तिथं दप्तर आणून फेकली दिसला ते काय तिथं. लय राडा करते ती लेकरं घरी असली ना. लय म्हणजे लय आफाटराच का करते ती घरात. कचरा इथलं तिथं टाक, तिथलं इथं टाक करते ती. कपडे धुवून वाळू घातले आणि चालले झाले रापाडे. रक्षाबंधन आहे अजून राख्या बांधल्या नाही त्या पुरींनी. ते मोबाईलात बघितलं होतं व 9 वाजता तर बांधायच्या. 9च्या पुढं गेलं मग पोरांच्या आंघोळ्या बिंगोळ्या हुसरच 9 वाजल्या. आज सुट्टी आहे त्या म्हणून सगळ्यासनी चुळून मळून नाहू बिहू घालायचा टाईम गेला. आणि तोपर्यंत तर पुरींच्या आंघोळ्या नाही तर राख्याच कुठं बांधायच्या. म्हटलं बांधायचं दिवा येळाचा येळ आहे म्हटलं तर वर 9 ते 12पर्यंत बांधायच्या नाही तर राख्या असं ऐकलं होतं. 12च्या पुढं पुरा दिवसभर बांधलेलं चालते. त्याच्यामुळं मग बांधा की पप्पाला आबाला उठवून. तुमची जबाबदारी असते. राख्या आणून दिल्या ना आम्ही आता तुम्हाला. आता आम्ही बांधायच्या का पप्पाला आबा राख्या. बांधायची मला अशी बांधायची. मी पप्पाला बांधणार आहे. मी पप्पाला बांधणार आहे. मी पप्पाला बांधणार आहे. मी आपल्या बापला बांधते. 4 पुरी आहे त्या. राख्याच रात्री किती आणल्या असतात. 500 रुपयाच्या राख्या घेऊन आली रात्री. पुरी 4 पुरी आहेत. हिला पप्पाला बांधली का ती म्हणती मला बी पप्पाला बांधायचे. हिनं आबाला बांधली का ती म्हणती मला बी आबाला बांधायचे. सगळ्यांनीच बांधायच्या. काय ग
पप्पा तो काही राख्या अशा आणलेल्या मम्मी फाडली पुरीन राखी हो का? मोठ्या म्हणजे वेगळ्या दोन अशा वेगळ्या दोन तशा हो काही अशा आणलेल्या. बघू ते दाखव ही पप्पाला बघ तुला ही आणली मी हो का पांडुदादाला बांधा आणली मी ही ताईनं आणली मम्मी बापूला बघ बापू ही मला बांधायची अरे तुम्ही का असं करायला लागले ठेवा राख्या सगळे राख्या मी ती दोन आहेत ना दीदीला त्याच्यातलं एक पप्पाला ही बांधा पप्पाला एक आणि आम्हाला एक सगळ्यांनीच लावा हात एक एक पुन्हा त्यांच्या बहिणी आल्या त्या बांधणार आहेत की तवर सकाळचं आपलं बांधून घ्या आता तुम्ही या बाय ती बांधा दोन गा ती दोन काढलेत ती बांधा किती तिला काय अनुला बांधा येते का गुडीला गाठ बांधा येते का त्यांना ठेवायला लावायच्या तुम्ही बांधायच्या असं करायचं आपण हं? हात पुन्हा गच भरल त्यांच्या बहिणींचा मान असतो पण आता काय नव्हत्या कोणी येतं वर दिदी आम्ही ठेवायला लावायचं दिदीला बी आमच्या बांधा येत नव्हतं तेव्हा नुसती त्यांनी राखी ठेवली का आम्ही गाठी बांधायचं मग आरतीचं ताट आरती इजली असं आता त्यात वाद दुसरी करायला लागलो वाद थोडी होती मी सकाळी गडबडी ना अण्णाला राखी बांधायला म्हणलं सकाळी सकाळी अण्णा गेलं गावाकडं राखी बांधायसाठी म्हणून मी ताट केलं राखी बांधली मग गेलं गावाकडं तिसऱ्या सोमवारी जत्रा आहे ना त्याच्यामुळं म्हणलं धुणं पाणी करायला आईचं डोळ्याचं ऑपरेशन झालं तिला वजं बिजं उचलायचं नाही पाणी आणायचं नाही डोळ्यात धूळ ही जाती मग म्हणलं जावा आज जावा म्हणलं आज पाणी बिणी घ्या भरून उद्याच्याला काय धुणं पाणी करून घ्या परवा दिवशी आहे तिसरा सोमवार परवा दिवशी रविवार आहे आज शुक्रवार आहे ना होते की म्हणजे आज काय उद्या काय पाणी भरतेली बाजार हाट आणायला लागत सगळं घर हे झालं आता घाल कोण नव्हतं तर बापूला इथं छोटी आणली बापूच्या हाताला थोडी मोठी वाट दिसते का थांब 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 सगळीच बांधा बापूला तुमची बघ ती नाही तर अजून एक देते दीदीकडे एक दे चौकीला चार त्याचं बारका हातात त्याच्या हातातल्या राख्या बसायच्या नाही का तुम्ही चौकी आहे म्हणून छोट्या राख्या आणल्या त्या 20-20 वाल्या वापर तेव्हा छोट्या आहेत त्या पण लई छान आहे त्या डिझाईन कुठे गेली आम ग मला दाखवते की व्हिडिओमध्ये हे बघा ही राखी आणली अशी ती दुसरी डिझाईनची कुठे आहे इथं ठेव माझ्या हातामध्ये आणि हे बघा ही एक आणली वेगळी असले दोन आणले तेवढ्या किमतीच्या इथं बाय वात नाही त्यात पुरती खालनं पूर्ण पावात निघले काडी त्याला बुडवलं काडी पेटेल का वत आण तिथली मी बसवून देते तुला ही ठेव राखेल अगं दोन नाही ते एका ह्याच्यात वळलंय दोन आहे त्या ऊस काढायला लागले काय करायचं आज रक्षाबंधन आहे वाटी आण वाटीत गंधवाला करायचा तांदूळ घ्यायचं तांदूळ चिटकवायचं दिवाळीला भाऊबीजीला कोरडा गंध वाढायचा असतो रक्षाबंधनला वला गंध वाढायचा असतो तर चला भावा बहिणींनो रक्षाबंधनच्या अजून एकदा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी तर काय गेली नाही बघा भावाकडं ताई पण गेली नाही ताईचा भाव येईल नाही येईल त्याचं पण अजून काय फिक्स नाही आणि माझं तर रक्षाबंधनचं मला माहितीच आहे तिसऱ्या सोमवारी आला सहजांचं तर तिसऱ्या सोमवारी तिथं असते नाहीतर मग आधी रक्षाबंधन होऊन गेला का तिसऱ्या सोमवारी तर आम्ही राख्या बांधतो तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.